नमस्कार मंडळी, मी नेहमी आपल्या महानुभाव पंथची आणि देवाधर्माची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पण आज समाजात घडलेली ही घटना पाहून माझं मन सुन्न झालं आणि मला वाटलं की ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण भक्ती फक्त देवळात नसते, ती माणसातही असावी लागते. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये 85 वर्षाच्या नाथू सिंह यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून कोणाचेही डोळे ओलावतील. ज्या मुलांसाठी त्यांनी आयुष्यभर रक्ताचं पाणी केलं, त्याच मुलांनी म्हातारपणात त्यांना घराबाहेर काढलं आणि त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. 7 महिने झाले मुलांनी साधी विचारपूसही केली नाही, पण हा बाप हरला नाही. नाथू सिंह यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने संपूर्ण देशाला धडा शिकवला. त्यांनी आपली करोडोची संपत्ती मुलाच्या नावावर न करता थेट सरकारला दान केली. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या जमिनीवर शाळा किंवा रुग्णालय उभे राहावे. इतकंच नाही तर मृत्यूनंतर आपला देहही त्यांनी मेडिकल कॉलेजला दान केला आहे. त्यांनी मुलांच्या अंत्यसंस्काराचा हक्कही काढून घेतला आहे. हा राग नाही तर एका अपेक्षित बापाने दिलेला शेवटचा धडा आहे. मित्रांनो, आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नेहमी सांगायचे की प्रत्येक जीवावर दया करा. जर आपण स्वतःच्या मातापित्याची सेवा करू शकत नसू तर आपली भक्ती व्यर्थ आहे. म्हातारपणात आई वडिलांना आधार देणं हीच खरी ईश्वर सेवा आहे. तुम्हाला काय वाटतं, नाथू सिंह यांनी घेतलेला हा निर्णय योग्य होता का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा. जर तुम्हाला हा संदेश पटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाही बापावर अशी वेळ येणार नाही. दंडवत प्रणाम.